नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण सुनील नावाच्या एका व्यक्तीला त्याच्या शेतावरती रात्री आलेला भयानक अनुभव पाहणार आहोत. गोष्ट आहे 1995 सालची. सुनील नावाचा एक शेतकरी युवक होता. त्याच्या कुटुंबामध्ये त्याचे 2 काका-काकी, त्याचे आई-वडील, त्याला 2 सख्खे चुलत भाऊ होते. एकाचं नाव होतं अमित, एकाचं नाव होतं अविनाश आणि हा स्वतः सुनील. हे 3 सख्खे चुलत भावंड. त्यांचे आई-वडील त्यांना शेतीची फार आवड आणि त्याप्रमाणे ह्या तिघांना देखील शेतीची फार आवड होती. हे तिघेही सरकारी नोकरीला होते, तरी देखील शेतीची फार आवड असल्यामुळे शेती ते अगदी मोठ्या प्रमाणावरती करायचे. शेती त्यांची त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती होती. अतिशय सोपी अशी 1.5 पावणे 2 एकर शेती होती आणि त्यांच्या शेतीमध्ये त्याच्या मोठ्या काकांनी एक शेतविहीर खणून घेतली होती, बांधून घेतली होती आणि त्या शेतविहीरीला 12ही महिने भरपूर पाणी असायचं. त्याच्यावरती विजेचा एक पंप बसवलेला होता आणि त्याच्यावरती ती सगळी शेती ते करायचे. उन्हाळी, पावसाळी. त्यांच्या शेतीच्या मागच्या बाजूला फॉरेस्टचं भलं मोठं जंगल होतं. घनदाट असं जंगल होतं. म्हणजे 20-25 फुटावरचं दिवसाचं देखील दिसत नसे एवढा तो गडद असा अंधार त्या जंगलामध्ये होता. एवढं ते घनदाट असं जंगल होतं. मोठमोठी झाडं, झुडपं, वेली अ, आणि संपूर्ण तो एरिया असा भयानक असा वाटायचा. सुनीलचे मोठे काका मात्र त्या सगळ्या त्या आपल्या भावांना आणि आपल्या पुतण्यांना वगैरे आपल्या मुलाला सांगायचे, आपल्या शेतामध्ये जे शेतविहीर आहे ना, त्याच्यापुढे अ, गव्हर्नमेंटची हद्द चालू होते म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची. तर तिकडे त्या जंगलामध्ये कधीही कोणीही कोणत्याही कारणास्तव जायचं नाही. ते जंगल फार खतरनाक आहे. त्यामुळे तिकडे त्या जंगलामध्ये कधीही कोणत्याही कारणासाठी नाही जायचं. त्या मुलांनी सगळ्यांनी विचारलं, "काका का नाही जायचं ते तरी सांगा." तर ते चिडायचे, सांगायचे, "त्या काही गोष्टी तुम्ही विचारायचं नाही. मी सांगितलं जायचं नाही तर जायचं नाही. आम्ही भाऊ देखील आजपर्यंत आमची सीमा ओलांडून त्या जंगलामध्ये कधीही कोणत्याही कारणासाठी गेलो नाही. तुम्ही पण जायचं नाही." तसं देखील ह्या सगळ्या भावंडांनी ते सगळं पाळलं होतं, की जायचं नाही तर नाहीच जायचं. मोठे काका सांगतायत तर त्यांचा मान ठेवायचा, आदर ठेवायचा. त्या जंगलामध्ये जायचं नाही. यावर्षी ह्या भावंडांनी प्रत्येकाने 10-10 गुंठे किंवा 10 वाफे, कुणगे म्हणा कोकणामध्ये आणि वाफे म्हणतो, कुणगे म्हणतो. अ, तर हे सगळे भुईमूग केला होता. जानेवारीच्या दरम्यान ही भुईमुगाची लागवड केली. फेब्रुवारीच्या 20-25 तारीखपर्यंत त्याला बरी फुलं आली भुईमुगाला आणि प्रत्येकाने 10-12, 10-12 वाफे केल्यामुळे सगळ्यांनाच एकाच वेळी पाणी देणं शक्य व्हायचं नाही, या सगळ्या तीनही भावंडांना. अविनाशला, अमितला आणि सुनीलला. मग त्यांनी काय केलं 2-2 दिवस आठवड्याचे वाटून घेतले. 2 दिवस एकाने पाणी लावायचं, 2 दिवस दुसऱ्याने, 2 तिसऱ्याने असं त्यांनी वाटून घेतले होते आठवड्याचे दिवस. जेणेकरून पाणी लावायला सोपं होईल. आता हे तिघेही गव्हर्नमेंट सर्व्हंट. त्यामुळे वेळ मिळेल तसा पाणी लावायचे, पाणी त्या भुईमुगाला द्यायचे. सुनील एका हायस्कूलमध्ये तो क्लर्क म्हणून कामाला होता. दिवसभर कामाच्या सगळ्या त्या धावपळीमध्ये त्याला पाणी देणं दिवसाचं शक्य व्हायचं नाही. तर तो रात्री कामावरनं संध्याकाळी आला, की रात्री 8 वाजता जेवून वगैरे लवकर तो पाणी लावायला जायचा. आज थोडं, उद्या थोडं असं करून तो रात्रीचं पाणी लावायचा आणि पूर्ण करायचा. एके दिवशी अमावास्या होती आणि त्याच दिवशी सुनीलची पाळी आली होती, की त्या 2 दिवस त्याने पाणी लावायचं. तो कामावरनं आला. त्याने नाश्ता केला, भाकरी आणि थोडीशी चहा वगैरे पिली आणि आपल्या आई-वडिलांना म्हणाला, की "आई-बाबा, मी शेतावरती भुईमुगाच्या 4-5 वाफ्यांना पाणी देतो आणि येतो" म्हणून. आई-बाबा म्हणाले, की "अरे सुनील, आज नको जाऊ. अरे आज अमावास्या आहे आणि अमावास्येच्या दिवशी तू जाणून-बुजून का जातोय?" तर तो म्हणायचा, "अमावास्या असली म्हणून काय झालं? दरवेळी जातो मी, रात्रीचा जातो. मला अमावास्या वगैरे असल्या काही गोष्टी मी पाळत नाही." तर वडील सांगत होते, आई सांगत होती, की "आज नको ना जाऊ असा हट्ट करून किंवा मुद्दामून अमावास्या असेल तर तू कशाला जातोस? ते मागचं जंगल थोडंसं भयानक आहे. त्यामुळे कशाला जातोस शेतावरती? उद्या जा पाहिजे तर." पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यांच्या कुटुंबामध्ये तो अतिशय धाडसी आणि धीट होता. त्यांच्या वाडीमध्ये देखील लोक म्हणायचे, की त्याच्या एवढा धीट आणि धाडसी मुलगा कोणी नाही. एवढा तो धीट होता. त्याला जर तुम्ही भुताखेतांच्या गोष्टी सांगितल्या ना, तर तो हसायचा. खिल्ली उडवायच्या समोरच्या माणसाची. म्हणजे तो भूत, खेळ असल्या कधी गोष्टी त्याने मानल्या नव्हत्या आयुष्यामध्ये. तो आई-वडिलांना म्हणाला, की "मी आज जाणार, अमावास्या असली तरी पाणी 4-5
वाफ्यांना देणार आणि येणार म्हणून. एक 11:30-12 पर्यंत येतो म्हणून. त्याने चहा आणि एक भाकरी खाल्ली आणि ती छोटीशी टॉर्च घेऊन तो आपल्या घराकडनं शेताकडे जायला निघाला पायवाटेवरनं. पुढच्या 15 मिनिटामध्ये तो 15-20 मिनिटामध्ये शेतावरती पोहोचला. शेतावरती ते हिरवंगार शेत, तो सगळा गडद अंधार, अमावास्या असल्यामुळे अ, तो आणखीनच आज काहीतरी गडद असा अंधार त्या ठिकाणी वाटत होता. शेतामध्ये तो बॅटरी घेऊन निघाला, पंपाकडे गेला, विहिरीवरती पंप सुरू केला आणि त्याने पाटाने पहिल्या वाफ्याला पाणी सोडलं. आता त्या जंगलाकडे मागे असलेल्या विहिरीच्या मागे असलेल्या जंगलाकडे त्याची नजर गेली तर सगळीकडे शांतता त्या जंगलामध्ये होती आणि ते जंगल एखाद्या राक्षसाप्रमाणे त्या विहिरीच्या मागे उभा आहे असं त्याला वाटू लागलं. आज कधी नाही तो त्या जंगलातून कोणीतरी गुरगुरल्याचा आवाज त्याला येऊ लागला. परंतु हा धाडसी होता. तो मनात म्हणाला, "एखादा कोणतरी जनावर असेल गुरगुरत. आपल्याला काय करायचंय? पाणी सोडून आपल्याला आता शेतामध्ये आपण भुईमुगाला सोडलंय. 4-5 कोपऱ्यांना पाणी द्यायचं, वाफ्यांना पाणी द्यायचं, मग निघून जायचं." अशा बेतामध्ये तो होता आणि तो विहिरीकडून आता शेताकडे आला. शेताने पाटाने शेताला पाणी सोडलंय. टॉर्च होती त्याच्याकडे. त्या टॉर्चच्या साहाय्याने तो इकडे-तिकडे बघत होता आणि त्याने पहिल्या वाफ्याला पाणी सोडलं होतं. थोडासा तो मेरेवरती बांधावरती थोडासा बसला आणि त्याची पुन्हा नजर त्या जंगलाकडे गेली आणि त्या गुरगुरण्याच्या त्या आवाजाकडे पुन्हा याचं लक्ष गेलं आणि आता मात्र तो थोडासा चिंतित झाला, की एरवी तर हा गुरगुरण्याचा आवाज येत नाही. परंतु आज जंगलातून आता 8:30 पावणे 9 वाजले होते. एवढ्या जंगलातून गुरगुरण्याचा आवाज कसा काय येतोय? रातकिड्यांची जी किरकिर होती ती अक्षरशः कानठळ्या बसत होती. बाकीचं वातावरण मात्र शांत वाटत होतं. तो मेरेवरती बांधावरती बसलेला असताना अचानक थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून गेली. आता हा स्पर्श झाल्यानंतर आता ते थोडेफार थंडीचे दिवस असल्यामुळे थोडंसं त्याने कानडोळा केला, की असं थंड वाऱ्याची झुळूक येते म्हणून. परंतु काही वेळानं गरम-गरम असं त्याच्या अंगाला अ, एखादा गरम असा वारा यावा ना, तसा गरम वारा त्याच्या अंगाला स्पर्श करून दिला आणि त्याचं अंग थोडंसं गरम झाल्यासारखं वाटलं. तो म्हणायला लागला, "आज हा काय प्रकार होतोय?" मगाशी बघितलं तर थंड वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून गेली आणि आता गरम-गरम असा वारा अंगाला स्पर्श करून गेला. हा काय विचित्र प्रकार आहे? तरी देखील त्याने त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केला. पुन्हा एकदा ह्या गडबडीत तो पुन्हा एकदा भुईमुगाच्या शेतामध्ये गेला आणि दुसऱ्या वाफ्याला त्याने पाणी पाटाने सोडलं आणि आता मात्र त्याला असं जाणवू लागलं, की कोणतरी आपल्या बाजूने शेतामध्ये फिरतंय. आता त्या भुईमुगाच्या शेतामध्ये कोकणामध्ये असं सर्रास असतं, की अं, मक्याची रोपं त्या ठिकाणी लावली जातात. म्हणजे मक्याची कणसं खाण्यासाठी म्हणून ओळीने अशी शेंगदाण्याच्या म्हणजे भुईमुगाच्या मध्ये-मध्ये मक्याची रोपं बिया टाकून तिथे रुजवली जातात. तशी ती मक्याची रोपं मध्ये-मध्ये रुजवलेली होती. त्या मक्याच्या झाडाच्या पाठून कोणतरी आपल्याला बघतंय असा त्याला भास होऊ लागला. त्याने हातातली बॅटरी उचलली आणि सगळीकडे मारली तर कोणी दिसेना. परंतु आज मात्र त्याला नक्की असं जाणवत होते, की कोणतरी आपल्या आजूबाजूला वावरतंय आपल्यासोबत आणि आपण जेव्हा पाहतोय तेव्हा कोणतरी लपतंय त्या मक्याच्या झाडामागे असं त्याला वाटू लागलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टीकडे तो कानडोळा करत होता कारण तो मुळातच धीट होता. आता मित्रांनो त्या जंगलातून पुन्हा एकदा जोरजोरात गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला आणि आता मात्र त्याने स्वतःशी ठरवलं, की आता इथे जास्त थांबायचं नाही. आज तर 4-5 कोपऱ्यांना पाणी तर निश्चित द्यायचंय. परंतु आपण घरी जायचं, जेवून येताना एका भावाला किंवा एखाद्या मित्राला येताना घेऊन यायचं. म्हणून त्याने पंपाचं पाणी एका तिसऱ्या वाफ्याला सोडलं आणि बॅटरी घेऊन तो आता घराकडे यायला निघाला. घराकडे येत असताना तो मागे वळून पाहत होता. तर नक्की त्याला त्याच्या मागून कोणतरी चालतंय त्या पावलांचा आवाज त्याला येत होता. इतकी सगळी शांतता, या सगळ्या शांततेत त्याच्या श्वासाचा आवाज देखील त्याला अस्पष्ट ऐकू येत होता. त्याच्या चालण्याच्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. आज मात्र तो थोडासा घाबरलेला वाटला. ती बॅटरी वळून तो पुन्हा मागे मारून बघत होता, कोण माझ्या मागनं चालतंय? कोण माझ्या आजूबाजूला वावरतंय? कोण आजूबाजूला माझ्या इकडून-तिकडे जातंय? परंतु स्पष्ट काही डोळ्यांनी दिसत नव्हतं. हा सगळा आभास आहे, की ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला माझ्या खरंच घडतायत, असं त्याला वाटत होतं. तरी देखील त्याने मन नीट केलं आणि तो घरी आला.
घरी आलं तर 10 वाजले होते. 10 वाजता तो जेवला आणि दोन्ही भावांना त्याने सांगितलं, की "आज तुम्ही माझ्यासोबत चला. पाणी सोडायचे अजून 3 कोपरे, 3 वाफे शिल्लक आहेत. पाणी सोडायचं ते माझ्यासोबत तुम्ही चला" म्हणून. दोन्ही भाऊ देखील चकित झाले, की हा एवढा धीट, धाडसी असणारा मुलगा आज आम्हाला का सोबतीला बोलवतोय? हा काय प्रकार आहे? हा कुठे घाबरला? आणि हा घाबरणार तर वाटत नाही. आजपर्यंत याने कधी कोणाला हा भुताला-घेताला कधी घाबरल्याचं आम्ही तर ऐकलं नाही. हे म्हणतात, की "दादा, अरे दररोज तू एकटाच जातोस आणि आज एवढं घाबरलेला का वाटतोयस?" म्हणून. तो म्हणतो, की "चला आज अमावास्या असल्यामुळे आई-बाबा सांगत होते, जाऊ नको, जाऊ नको. तर चला तुम्ही माझ्यासोबत. आपण आणखी 2 आपल्यांना पाणी देऊन पुन्हा येऊ." आता हे तिघेही जेवून 11 वाजता त्या शेताकडे पोहोचले. आता सुनीलने पुन्हा एकदा तो भुईमुगाला पाटाने दुसऱ्या एका कोपऱ्याला पाणी त्याने सोडलं. आता यांनी जाताना ताडपत्रीचा छोटासा तुकडा नेला होता. तो तुकडा त्यांनी एका भुईमुगाच्या शेताच्या पुढे सपाट भाग होता ना, त्या सपाट भागावरती त्याने तो पसरला आणि हे बसलेत आणि तिथे शेकोटी याने केली आणि शेकोटीचा शेक घेत यांच्या दोघांच्या गप्पा गोष्टी चालल्या. सुनील तिकडे पाणी लावतोय. आजही सुनीलला आत्ता देखील ते दोघेही असताना देखील कोणतरी आपल्या बाजूला वावरतंय असं त्याला स्पष्ट वाटत होतं. तो बघत होता आपल्या भावांकडे, तर ते शेकोटीला बसलेत. आता ह्या सगळ्या गोष्टी त्याला काहीतरी विचित्र वाटू लागल्या आणि म्हणून तो आपल्या दोन्ही भावांकडे आला आणि तो म्हणतो, की "अरे, आज काहीतरी विचित्र होतंय रे आपल्या शेतामध्ये. कोणतरी माझ्या आजूबाजूला फिरतंय, वावरतंय, की मला बघून त्या मक्याच्या झाडांमागे लपतंय, असा काहीतरी भास होतोय मला." हे भाऊ म्हणतात, की "नाही रे, आम्ही पण तुझ्यासोबत आहोत इथे. आम्हाला तसं काही वाटत नाही आणि एवढा तू धीट आज का घाबरलायस असा?" म्हणजे घाबरलो नाही रे, पण ह्या सगळ्या विचित्र घटना घडतायत त्यामुळे थोडंसं माझं मन चलबिचल झालंय म्हणून. ते म्हणतात, की "ठीक आहे, आम्ही आहोत, तू काही घाबरू नको. आम्ही तुझ्यासोबत तिकडे यायचं का?" तो म्हणाला, "नको. इथे तर मी समोरच आहे एक 50-1 फुटावरती. तुम्ही इथे जा." आता हे दोघेही भाऊ थोडेसे त्या ताडपत्रीवरती लवंडले, म्हणजे त्याने पाठ टेकली आणि आभाळाकडे पाहिलं तर चांदण्या चमकत होत्या. बाकी सगळा गडद अंधार होता. तो गुरगुरण्याचा आवाज देखील ह्या दोन्ही भावांना आला आणि म्हणतात, "आज कोणतरी प्राणी त्या जंगलामध्ये गुरगुरतोय." आजूबाजूला तेवढ्या त्या हलणाऱ्या पानांची सळसळ ह्यांना जाणवू लागली आणि हे दोघे थोडेसे घाबरले. तरी देखील हे गप्पा गोष्टी करता ह्या दोघांचाही डोळा लागला. आता 12 वाजून गेले होते आणि 12 वाजता हे दोघांचा थोडासा डोळा लागला आणि सुनील तिकडे पाणी देतोय भुईमुगाच्या शेताला. अचानकपणे हे दोघेही जागे झाले आणि ह्याने उठून ते ताडपत्रीवरती बसले. ती शेकोटी ह्याने पुन्हा एकदा लाकडं सारून पेटवली आणि समोर पाहतात बॅटरी मारून तर सुनील कुठे दिसत नाहीये. दोघेही तडकन उठून उभे राहिलेत. बघते तर दादा कुठे दिसत नाहीये. हाक मारतायत, "सुनील दादा, अरे दादा कुठे आहेस तू? कुठे गेला आहेस? अरे आम्ही इथे आहोत आणि तू गेलास कुठे?" आता त्याने पुढे जाऊन पाहिलं तर पंपाचं पाणी सुरू होतं. म्हणजे हा तर घरी गेलेला नाही. घरी गेला असता तर पंप बंद करून गेला असता किंवा त्याने आम्हाला उठवलं असतं. म्हणजे हा 100% घरी गेलेला नाही. ते पुढे थोडेसे गेले आणि त्या पंपाकडे जी शेड बांधलेली होती तिथे विहीर आहे. तिथे त्यांनी थोडीशी टॉर्च मारली तर सुनील त्या जंगलाच्या दिशेने आतमध्ये जाताना त्यांना दिसला. हे दोघेही हाक मारतायत, "अरे दादा तिकडे जाऊ नको त्या जंगलात आमच्या घरातून कोणी जात नाही. काका सांगतात जायचं नाही तर तू कशाला जातोस? इकडे ये, मागे, मागे." परंतु हा मागे मात्र पाहत नव्हता. तो तरा पावलं टाकत त्या विहिरीच्या मागनं जी पायवाट जंगलाकडे गेलेली त्या जंगलामध्ये तो आतमध्ये शिरला. हे दोघेही धावतायत, धावत ते त्या विहिरीपर्यंत गेले त्यांच्या शेताच्या हद्दीपर्यंत. तिथे जोरदार त्याला हाका मारतायत, की "दादा मागे ये, दादा मागे ये, दादा मागे ये." पण तो आता मात्र त्या जंगलात दिसेनासा झाला. दिसेनासा झाला असं म्हणता मग हे दोघेही आता करणार काय? आपला भाऊ त्या जंगलामध्ये गेलाय. जरी काकांनी सांगितलं जायचं नाही, तरी हा भाऊ गेला. त्याला आणण्यासाठी तर गेलं पाहिजे. त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी विचित्र घडलं तर. तर म्हणून हे दोघेही त्याच्या मागनं धावतायत. आतमध्ये गेल्यानंतर त्यांना कुठेच तो सुनील दिसला नाही. इकडे-तिकडे हे सैराभैरा ती बॅटरी घेऊन शोधतायत, हाक मारतायत, "दादा, दादा, सुनील दादा, अरे इकडे चल आपण घरी जाऊया. तू जंगलात का गेलायस?" 10-15 मिनिटांनी एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी तो टेकून बसलेला त्यांना दिसला. त्यांनी हाक मारलं, "दादा, दादा, अरे चल इथे काय बसलायस? चल आपण घरी जाऊया. अरे ह्या जंगलामध्ये कोणी येत नाही. चल घरी जाऊया." मात्र तो स्तब्ध एका जागी असा बघत होता. त्याच्या डोळ्याच्या पापण्या देखील लवत नव्हत्या. एवढा तो असा एका ठिकाणी बघत होता. ह्यांनी दोघांनी त्याला हाताला धरून उचललं आणि त्याला ओढत-ओढत ते
त्या विहिरीपर्यंत घेऊन आले. विहिरीच्या तिकडे जो पंप सुरू होता, त्या पंपाचं पाणी ह्याच्या डोळ्यावरती मारलं. हा थोडासा शुद्धीत आला, पण त्याला काही सांगायलाच जमत नव्हतं. तशाच परिस्थितीत त्यांनी तो पंप बंद केला आणि तिघेही घरी यायला निघाले. घरी आल्यानंतर घरातल्या सगळ्या मंडळींना ह्याने सांगितलं, की असा-असा प्रकार झाला. कधी नाही तो हा जंगलामध्ये गेला एकटाच आणि आम्ही त्याच्या मागून गेलो. 15-20 मिनिटांनी आम्हाला हा सापडलाय. घरातल्यांनी सांगितलं, की "झक मारायला तुम्ही आज गेला होतात. अमावास्या आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. तरी देखील तुम्ही त्या शेतावरती आज पाणी लावायला. एवढं काय अडलेलं तुमचं आजच पाणी लावायचं?" घरातले सगळे बडबडले. काका बडबडले, आई-वडील सांगत होते, की "आम्ही तुम्हाला सांगितलं होतं जाऊ नका म्हणून." आता सगळ्यांना ओरडा खावा लागला. हा काही शुद्धीत नव्हता. तरी देखील तो एका जागी असा एकटक बघत होता आणि ती रात्र निघून गेली आणि सकाळी मोठ्या काकांनी सुनीलला बसवलं आणि त्याला विचारलं, "सुनील, काल रात्री काय घडलं तुझ्यासोबत ते सांग." त्याला पहिलं काही आठवेना, परंतु थोडासा डोक्याला त्याने ताण दिल्यानंतर त्याला काही गोष्टी आठवू लागल्या. तो म्हणाला, की "अविनाश आणि अमित शेकोटीच्या तिकडे झोपले होते. मी पाणी देतोय. तेवढ्यात आमच्या वाडीतले जे रामू काका आहेत ना, ते तिकडून शेतावरनं माझ्यापर्यंत आले आणि मला म्हणाले, की "सुनील, अरे काय करतोस? पाणी लावतोस ना? माझ्यासोबत त्या समोरच्या जंगलामध्ये चल ना." तर मी त्यांना सांगितलं, की "त्या जंगलामध्ये आमच्यापैकी कोणी जात नाही." काका सांगतात, "त्या जंगलामध्ये जायचं नाही. ते जंगल भयानक आहे म्हणून." अरे तो रामू काका मला म्हणाले, की "अरे मी आहे ना तुझ्यासोबत. तू कशाला घाबरतोय? माझ्याकडे मोठी बॅटरी आहे." अरे मला 15-15 फुटाची 2 लाकडं पाहिजेत. घराच्या समोर मंडप घालायचा आहे आणि त्या मंडपासाठी अशी लांबलचक 2 लाकडं पाहिजेत. ती तोडण्यासाठी माझ्यासोबत तू चल. मला बॅटरी दाखव. मी तोडतो. आपण लगेच घेऊन येऊया. आणि मग मी त्यांच्यासोबत त्या जंगलामध्ये गेलो आणि मग लाकडं तोडली आणि लाकडं आणता मग रामू काका अचानक त्या जंगलातून गायब झाले आणि मला नंतर मग येण्याचा मार्ग दिसेना म्हणून मी त्या झाडाखाली बसून राहिलो होतो. आता ह्या दोघांना घरातल्यांनी विचारलं, की "ही घटना खरी आहे की हा सांगतोय तो?" ते म्हणतात, की "नाही, आमचा डोळा एक 10-1 मिनिटासाठी लागला होता. कोणी रामू काका वगैरे वाडीतले कोणी आले नाही. हा एकटाच त्या जंगलाच्या दिशेने जात होता." आता अविनाशला काकांनी सांगितलं, "रामूला जाऊन बोलवून घेऊन ये." तो धावत-धावत गेला. रामू काकांना त्याने बोलवून आणलं आणि सुनीलच्या मोठ्या काकांनी विचारलं, "रामू असं-असं हा सांगतोय, रात्री तू त्या जंगलामध्ये याला लाकडं तोडण्यासाठी घेऊन गेला होतास." तर रामू काका म्हणायला लागले, की "मी नाही रे गेलो. मी कुठे जाणार त्या जंगलामध्ये? ते एकतर जंगल भयानक आहे. त्या जंगलामध्ये मी कुठे जाणार आहे? आणि ह्याला घेऊन कशाला जाऊ? आणि अमावास्येची रात्र, कोण ह्या सगळी विषाची परीक्षा घेईल? मी कुठे नव्हतो गेलो." आता हा सगळा प्रकार काकांच्या लक्षात आला, की ती भुताटकी रामू काकांच्या रूपामध्ये सुनीलकडे आणि ती त्याला त्या जंगलामध्ये घेऊन जात होती किंवा ती घेऊन गेली. परंतु आतपर्यंत नेण्याच्या आत ह्या त्याच्या भावाने बघितल्यामुळे त्याने त्याचा पाठलाग केला आणि तिथून मग हा त्यांना तिथे बसलेला सापडला त्या बुंद्याकडे, त्या मोठ्या झाडाच्या खोडाकडे. आणि त्यानंतर मग म्हणून याच्या बाबतीमध्ये हे वेळेवरती गेल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अप्रिय घटना किंवा विचित्र घटना घडली नाही. आणि म्हणूनच त्याचे काका सांगायचे, की "ते जंगल भयानक आहे. त्या जंगलामध्ये भुताटकी आहे. त्या जंगलामध्ये विचित्र प्रकार पहिल्यापासून होतात. म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो, त्या जंगलात तुम्ही जाऊ नका. त्या जंगलामध्ये आपल्याकडचं कोणी जात नाही. या गावातले देखील कोणी व्यक्ती त्या जंगलामध्ये जात नाही." आणि असा एक विचित्र प्रकार सुनेच्या बाबतीमध्ये घडला होता. कधी कोणालाही न घाबरणारा, धाडसी आणि धीट असा सुनील मात्र त्या सगळ्या भुताटकीच्या फेऱ्यामध्ये आज अडकला होता. आणि त्याला देखील कळून चुकलं होतं, की भुताटकी किंवा जो हा अतृप्त आत्मा किंवा अदृश्य शक्ती असते ना, ही 100% असते. आणि त्याच्या ह्या सगळ्या फेऱ्यामध्ये अडकल्यानंतर तो त्या जंगलामध्ये गेला होता. तर मित्रांनो, अशी सुनीलने एक भयानक गोष्ट आपल्याला सांगितली होती. ती आज मी तुम्हाला चॅनलवरती सांगितलेली आहे. ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रमंडळीपर्यंत चॅनल शेअर करा म्हणजे अशाच भयानक घटना तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो. धन्यवाद.